नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आज सकाळी सकाळी ना बाया आले बागेमध्ये काम करायला. बाया यासाठी आले का द्राक्षे ना आता काळे होऊ राहिले, मग त्या घडांमध्ये ना असे दोडे मणी, हिरवे मणी, खराब मणी काढायला आलेल्या त्या. तर मी ना माणसांमागं आले. त्यांच्या कोणा मागं जर खराब मणी राहिला तर सांगायला, बा हा काढून घ्या. मग ते राहिलं का राहूनच जातं, तो मग घड आहे ना खराब दिसतो. खूपच खराब खराब मणी, असं ऊन लागलेले खराब मणी राहतं ना, ते काढून घ्यायचे राहत्या घडातले. बाग निसल्यानंतर आहे ना एक सारखे घड दिसतात. पातळच आलेलं आहे बाग, पण मग ते निसून निसून घेऊ राहिलोय आज. बघा या वहिनी आता घडातले मणी काढू राहिले, तुम्हाला दिसत असेल. 5-6 बाया आलेले आहे मणी काढायला. मणी ना आम्ही खाली नाही टाकायला लावले, टप घेतले त्या टपामध्ये. कारण की बेदाणेवाले ना ते घेऊन जाता मणी बेदाणा करण्यासाठी. माझं अजून घरातलं काम बी बाकी आहे, पण म्हटलं चला आधी बायांमागं एक चक्कर मारून येऊया. मी जर बागेत गेले ना, बायांना खूपच हसू येतं. मग त्या म्हणते आल्यावर का ह्या व्हिडिओ काढायला. काही जणी ना तोंडच बांधून घेतात, तोंड काय उघडच करते नाही. त्या म्हणतात तुम्ही नाही व्हिडिओ काढते आमचं वाला. त्यांच्या मागं चक्कर दिल्यानंतर मी घरी पण आले. मला घरचं पण काम आवरायचं. बघा घराच्या पाठीमागे ना मोठं असं पॉलीहाऊसचं काम चालू आहे. खूप मोठं असं पॉलीहाऊस बांधलंय त्यांनी. आमच्या घरापासून तर डायरेक्ट बारडापर्यंत पॉलीहाऊस बांधलंय. आता मी घरात पण आले ना, आवरलं पण आहे माझं ना. आता आम्ही ना वणीला निघालोय. शंभूचं आहे ना आज बोरन्हाण आहे. मग वृषालीने बोलवलंय आम्हाला, तर आम्ही निघालोय. एका गाडीवर एवढे काही मावती नाही, मग आम्ही ना जळके बस स्टँडवर आलोय. परी त्यांच्या गाडीवर जाणार आहे ना, अंजू दिदी मी बसने जाणार आहे. आता इथे बसची वाट बघत आम्ही बसलोय. भरपूर वेळ बसची वाट बघितली, 15-20 मिनिटांनी. त्यानंतर मग लांबच अशी बस दिसली. मग यांनी ना उभं राहून थांबवली त्यांनी बस. आता आम्ही अंजून मी बसमध्ये बसले पण आहे. आता निघालोय आम्ही वणीला जाण्यासाठी. बघा आता आम्ही वणी स्टँडवर पोचलो पण आहे. तिथून आहे ना आम्हाला घरी जायचं आता वृषालीकडं. बसमधून उतरल्यानंतर आम्ही चाललोच होतो, तर एका टपरीवर पॉपकॉर्न बनवीत होते. दीदी बोलली का मम्मी पॉपकॉर्न घे ना, खूपच भारी वास येऊ राहिलाय. मग मी आता पॉपकॉर्न घेऊन आले मुलांसाठी. बघा आता इथे परीने ना मुलांना पॉपकॉर्न डिशमध्ये देऊ राहिली सर्वांना. मुलांबरोबर मी पण खाल्ले थोडेसे पॉपकॉर्न, खूपच भारी होते ताजे ताजे. इथे ऊस फुलं आणले, मग परीना ऊसाच्या चुट्ट्या पण बनवून घेऊ राहिले, कवटं पण आणले. आता इथे रुसालीने सर्व तयारी करून ठेवली. अंजू दिदी ती ना बोरन्हाणची डेकोरेशन करून घेऊ राहिले. छान असे ब्लॅकमध्ये फुगे पण लावले त्यांनी, फुगवून पतंग लावले. शंभूचं नाव नाव पण लावलंय त्यांनी. परी पण त्यांना मदत करत होती. परी नाही ना फुलांच्या पाकळ्या करून दिलाय. अंजूचं आणि तिच्या काकीचं चाललंय इथे डेकोरेशन. त्या इकडे डेकोरेशन करते, तर मी किचनमध्ये ना मसाले भाताची तयारी करत आहे. माझा काही व्हिडिओ मला शूट नाही करता आला. बघा इथे त्या डेकोरेशन करू राहिले, तर शांभाऊजी बसले इथे, ते बघत होते कशा डेकोरेशन करते कशा नाही. स्वरा पण बघू राहिले कशी ती डेकोरेशन करते. बघा मग आता इथे ना मी मसाले भाताची पण तयारी करून घेतली. एकीकडे गॅसवर पाणी ठेवले गरम व्हायला, आणि एकीकडे फोडणी देऊ राहिले. बघा इथं त्यांचं डेकोरेशन पण करून झाले. खूप भारी असं डेकोरेशन केले. वृषालीने बिस्किटाची आगीनगाडी पण बनवली आहे. टेबल पण बनवलाय. साखरेचा पाक करून आहे ना ते चिटकवलेले. आता इथे डेकोरेशनची सर्व तयारी झाली. आता शंभूचंच आवरायचं बाकी आहे आता. मग आता शंभूला पण कपडे वगैरे घालून तयार करायचंय. वृषालीला बोलले की आता तुम्ही दोघं तयार होऊन या, मी तवर इडला खालचा आवरते. इथे ओंब्या, बोर, ऊस आम्ही घरूनच आणला आहे. सांगितलं होतं फोन करून घेऊन या असं, मग आम्ही घरूनच घेऊन आलोय. आमच्या इथे पण नव्हतं, पण शेजारून आणले आम्ही ओंबेन ते. बघा इथे शंभूला हलव्याचे दागिने पण आणले, पाटावरती ठेवलेले. बघा इथे आता त्या शेजारच्या ताईन त्या पण आलेल्या आहेत दोघी जणी. मग आम्ही बसलोय गप्पा करत. मग माझं गप्पा करता करता म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ शूट पण करू त्यांच्यासोबत. अजून काही येऊ राहिलंय, दोघीच आले पहिल्यांदी. त्या बी बोलत होत्या. छान असं डेकोरेशन केलंय बोरन्हाणचं. बघा आता इथे वृषाली पण तयार होऊन आली, ती पण येऊन बसलीये. मी ना इथून घरून गजऱ्याची फुलं पण नेली होती. मग आम्ही ना मी ना दोघींसाठी तिथे गेल्यावर गजरे पण बनवले.
केसामध्ये माळल्यानंतर खूपच छान दिसत होते काळ्या साडीवरती. आता इथे शंभूला पण तयार करून घेऊ राहिले दागिने घालून. त्याला खूप मज्जा वाटत होती ते घालू राहिले इथं. आता इथे ऋषालीच त्याला सर्व घालून घेऊ राहिली, बाजूबंद, गळ्यातला हार. बघा किती शांत उभा राहिलाय घालण्यासाठी, नाही तर काय काय पोरांना खूप रडता. मग असं एवढं डेकोरेशन करून एवढं आवरून मग आपला पण मूड जातो. पण बाळ रडलं नाही का मग आपल्याला पण मग आनंद राहतो. मागच्या वेळेस त्याचं बोरनान केलं होतं तर खूप रडायचा तो. त्यावेळेस बघा त्याला आनंद होऊ राहिलाय आता. शांतपणे उभं राहून त्याने दागिने घालून घेतले मस्त. बघा आता इथं पाटावरती पण बसवलंय त्याला मांडी घालून. खूप मजा वाटत होती. इथे ना आता स्वरान श्रीला उभं केलंय त्याच्याजवळ. म्हटलं उभे राहा बरं तुम्ही दोघं जण, तुमचे फोटो काढू. बघा आता दोघं पण सारखे दिसते. स्वरा मोठी पण श्री तिच्या बरोबरीने आलाय. उंची पण दोघांची सेम झाली. स्वरा आणि श्री एकत्र आल्यावर त्यांचं खूपच भारी जमतं. त्यांना दुसरं कोणी नसलं तरी चालतं. बघा आता इथे ना शंभूला ओवाळून घेऊ राहिला. आता पहिल्यांदा ना ऋषालीच ओवाळून घेऊ राहिली. 5 बायकांनी ना ओवाळून घ्यायचं राहतं. ओवाळायला पण शांत बसलाय असा शंभू. मुलं पण येऊन बसली आता बोर नाण्यासाठी. ऋषाली सांगत होती मागच्या वेळेस आहे ना असा शांत बसतच नव्हता, खूप रडायचा खूप रडायचा. पण ह्या वर्षी ना खूप असा भारी बसलाय तो पाटावरती. बाकीच्या मुलांना असं वाटत होतं का कधी त्याच्या अंगावरती ते लायन ते टाकतील आणि कधी आम्ही चॉकलेट गोळा करू. मुलांना काय चॉकलेटचीच खायची आशा राहते. नंतर मी पण ओवाळून घेतलं शंभूला. घरी कुणी नव्हतं पण ती बोलली की या मग आम्हाला पण हे झाल्यानंतर घरी पण जायचंय कार्यक्रम झाल्यानंतर. बघा आता ह्या शेजारच्या ताई आल्या ना त्या पण ओवाळून घेऊ राहिले शंभूला. अंजूच्या आणि परीच्या वेळेस काही बोरन्हाण नव्हतं, श्रीच्या वेळेस होतं. पण आता श्रीचं मागच्या वेळेस केलं होतं बोरन्हाण. पण श्री काही गपचित बसतच नव्हता पाटावरती. तो म्हणायचा मला पाटावरतीच बसायचं नाही. मग ह्या वर्षी ना त्याचं बोरन्हाणच नाही केलं. म्हटलं करायचंच नाही, आपण एवढी तयारी करतो सकाळपासून, उठल्या तसं आवरतं आवरतं. कार्यक्रमाचा टाइम आला का तो रडायला सुरुवात करतो, मग सगळा मूडच जातो. म्हटलं की ह्या वर्षी आता तुझं बोरन्हाणच नाही करायचं. शंभूने पण तसंच केलं होतं मागच्या वर्षी, पण ह्या वर्षी तो खूपच असा शांत बसलाय. बघा मग आता इथे ना सर्वजण ओवाळून घेऊ राहिले. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. बोरन्हाण करताना नेमकी उभं व्हिडिओ काढेले, आडवा नाही काढेले, ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये लवकरच येईल. बघा इथे मुलांनी सर्वांनी चॉकलेट कॅडबरी गोळा केलेले. आणि स्वराला आहे ना 5 स्टारची कॅडबरी लागत होती, ती दुसऱ्या मुलीने घेतली. तर बघा ती चेहरा कसा केलाय, रडू रडू करू राहिली ती. त्या म्हणलं किटकॅटची छान राहते तीच घे. ती काय ऐकत नव्हती, ती म्हणती मला तीच लागती. बघा मग आता इथे आम्ही दोघांनी बी शंभू बरोबर थोडासा व्हिडिओ फोटोशूट केले. आता ते शंभूचे पप्पा त्याला आहे ना तिळाचा लाडू खाऊ घालू राहिले. आमचं झाल्यानंतर लगेच ऋषाली आणि श्यामभाऊजी त्यांनी पण थोडेसे फोटो काढले शंभू बरोबर. शंभू खूपच आनंदात होता. बघा कसा तिळाचे लाडू खाऊ राहिलाय शंभू. स्वराला कॅडबरी भेटली नाही म्हणून ती नाराज झाली. आता मुलांचं कसं राहतं, जे भेटलं नाही का ते नाराज होऊन जाते. मग बघा इथे आता आम्ही दोघांनी शंभूचे बोरन्हाण झाल्यानंतर शेजारच्या मावशींच्या इथे बी त्यांच्या बाळाचे ना बोरन्हाण होते. मग आम्हाला तिकडे पण बोलवले होते मुलांना घेऊन. त्यांच्या बाळाचे पण बोरन्हाण करायचं होतं. त्यांचं बाळ 3च महिन्याचं आहे. ते बाळ मांडीवरती बसले पण इतके जांभळा देत होत त्याला, खूपच झोप लागलेली. 3च महिन्याचं बाळ आहे ना. त्या मावशी बोलत होत्या चला पटापटा, मग आमच्या बाळाला खूपच झोप आली. त्या बाळाचं आम्ही औक्षण करून बोरन्हाण करून घेतलंय. एवढा आवाज होता का, ते बाळ इतकं शांत बसलं होतं, त्याला झोपच आवरत नव्हती. आम्ही वरतून टाकतो तर त्यांनी खाली डोळे झाकलेली बाळाने. की झोप आलेली आहे त्याला. मुलांनी तिथे गेल्यावर नंतर बी चॉकलेट वगैरे गोळा केले. वरून इतकी लाया ते टाकू राहिले तर बाळाला इतकी शांत अशी मांडीवरतीच झोप लागू राहिली. मावशी म्हणत होत्या बघा पिल्लाला लई झोप आली ग.
बघा इथे शंभू साज घालून तसाच आलाय तिकडे. नंतर आम्हाला लगेच घरी पण यायचंय. आता आम्ही निघालो पण. परी तिच्या पप्पांच्या गाडीवर गेली आणि दीदी मी आम्ही बसने चाललोय. चला मग असा होता व्हिडिओ आवडलाच लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा.